काय सांगणार आज तुम्ही आंदोलन करताय धमकी आली इतर खासदारांनी त्याचा निषेध तुम्ही नोंदवता? अख्ख्या संपूर्ण देशाने पाहिलेले आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये ज्या ज्या वेळेला नरवणे आपले आर्मी चीफ होते त्यांच्या काळामधला तो विषय असेल, त्यानंतर एप्स्टीन फाईलचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचे जे आणि अमेरिकन बरोबर जो शेतकऱ्यांचा जो डील आहे, या डीलच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला बोलले, एक अर्वाच्य शब्दांमध्ये निशिकांत दुबे सारखा नालायक माणूस जो अरेतुरेमध्ये संसदेमध्ये उभं राहतो, मला वाटत नाही, मला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं की हा एका बापाची अवलत दिसत नाही. कारण हा जरी निवडून आलाय तरी लोकसभेमध्ये कसं उभं राहायचं आणि कशी भाषा वापरायची हे त्याला कळत नाही. त्याचबरोबर आपले सभापती लोकसभेचे ओम बिर्ला साहेब यांचा कार्यकर्ता, त्याचाच एक व्हिडिओ जेवताना त्याच्या शेजारी उभा राहिलेला, तो असं म्हणतो की राहुल गांधीला घरात घुसून गोळी मारली जाईल, 25 खासदारांचे हातपाय तोडले जातील जर तुम्ही एप्स्टीन फाईल बद्दल बोललात, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या डील बद्दल बोललात. या पद्धतीने जर भारत सरकार, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं गृह मंत्रालय कोणतीही कारवाई करत नाही. मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, राहुल गांधी आणि त्यांच्या आमच्या सर्व नेत्यांचं सुरक्षितता हीच भारत सरकारची जबाबदारी जरी असली तरी प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता ती यशस्वीपणे सांभाळण्याची ताकद ठेवतो. राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लागला तर हा देश पेटल्याशिवाय राहायचा नाही, एवढं लक्षात असू द्या. आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाची जे गुंडगिरी म्हणजे संसदीय कार्यमंत्री रिजिजू असतील, तो नालायक निशिकांत दुबे असेल, या सर्वांना योग्य वेळी आम्ही वाट पाहतोय. निशिकांत दुबेने महाराष्ट्रात पाऊल ठेवावं, त्याला काँग्रेस आपली जागा दाखवल एवढं सांगतो. आणि परत एकदा राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद आणि जिंदाबाद.